नजर हटी तो दुर्घटना घटी. कोणतं ठिकाण आहे जिकडून नेहमी गाडी टोईंग केली जाते? नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर मंडळी, मला कमवायचे आहे 100 दिवसात 1 लाख रुपये. तर आज आहे डे 24. चहा पिऊन कामाला सुरुवात केली. त्यानंतर 30 मिनिटांनी पोर्टर मधून पहिलीच ऑर्डर उचलून घरातून निघालो लोकेशन वरती. सेंट्रियम मॉल मध्ये येऊन कस्टमर कडून असं काय पार्सल घेतलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. पेट्रोलची कमी पूर्ण करून टायर मध्ये हवा भरायचा नंबर आला तर माणूस गेला लंच करायला. मग काय, मलाच टाकायला लागले हवा. जाता जाता हे असं काय ऍक्सिडेंट बघायला भेटला. त्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं. ड्रॉप लोकेशन वरती येऊन मेन गेट वरतून एंट्री नव्हती, त्यामुळे बिल्डिंगच्या बॅक साइड लावून कॉल वरती बोलणं करून बिल्डिंग खालीच पार्सल डिलिव्हर केलं. त्याचे भेटले 300. त्यानंतर बोर्जोचं पार्सल डिलिव्हर केलं, त्याचे भेटले 275. त्यानंतर लागली पण होती भूक, त्यामुळे घेतलं लंच करायला. तेवढ्यात कांदिवलीची ऑर्डर भेटली. लंच करून पिकअप लोकेशन वरती निघालो. तेवढ्यात कस्टमरने ऑर्डर कॅन्सल केली. गजब बेइज्जती है. त्यानंतर 20 मिनिटांनी बोर्जो मधून ऑर्डर भेटली. लोकेशन वरती आलो तर चुकीचं होतं. त्यानंतर बरोबर लोकेशन वरती येऊन गेट वरती एंट्री करून विंग मध्ये येऊन पुन्हा लॉबी मध्ये एंट्री करून कस्टमर कडून पार्सल घेतलं. बिल्डिंग खाली येताच पोर्टर मधून ऑर्डर भेटली. लोकेशन वरती येऊन या टॉवर मधून पार्सल घ्यायचं होतं. गेट वरती एंट्री करून लिफ्ट पकडली तर त्यामध्ये अशी काय सिस्टम होती. 65 मजली टॉवर मधून कस्टमर कडून पार्सल पिकअप करून खाली येईपर्यंत 30 मिनिटं लागले. त्यानंतर पटापट निघालो ड्रॉप लोकेशनला. तर मंडळी, एक पार्सल जुहूला आणि दुसरा पार्सल गोरेगावला. जाता जाता थंडगार ज्यूसचा आनंद घेऊन ड्रॉप लोकेशन वरती कस्टमरनी लॉबीमध्येच पार्सल ठेवायला सांगितलं. तर मंडळी, प्रत्येक कस्टमरनी लॉबीमध्येच पार्सल ठेवायला सांगितलं तर खूप टाइम वाचेल आणि डिलिव्हरी पार्टनरची अर्निंग पण वाढेल. त्यानंतर तिसरी ऑर्डर उचलून विना इंडस्ट्री मधून कस्टमर कडून असं काय पार्सल घेतलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. जाता जाता जोगेश्वरी ओशिवरा बस स्टॉपच्या ठिकाणी मॉल आहे, तिकडून नेहमी गाडी टोईंग केली जाते. त्यानंतर ड्रॉप लोकेशन वरती बोर्जोचं पार्सल डिलिव्हर केलं, त्याचे भेटले 221 आणि निघालो पोर्टरचं पार्सल डिलिव्हर करायला. कस्टमरने दिलेल्या लोकेशन वरतून पार्सल डिलिव्हर केला, त्याचे भेटले 141. त्यानंतर पोर्टर मधून शेवटची ऑर्डर उचलून कस्टमर कडून असं काय पार्सल घेतलं आणि ड्रॉप लोकेशन वरतून पार्सल डिलिव्हर केलं. तर मंडळी, आज आपण 9 तास काम केलं आणि त्यामध्ये आज आपली इन्कम झाली आहे पोर्टरमधून 698 आणि बोर्जोमधून 598. तर आज आपली टोटल इन्कम झाली आहे 1296 रुपये. त्यामध्ये पेट्रोल टाकलं आपण 230 रुपयाचं. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक कमेंट करून व्हिडिओला शेअर पण नक्की करा. आणि हो, आपल्या भावाला फॉलो करायला विसरू नका.